आता सगळीकडे लोकसभा म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका सगळीकडे पार पडल्या आहेत. मतदानही झालंय. आता दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका पुढे येतील म्हणजे बाकीचे जे अजून 4 टप्पे बाकी आहे महाराष्ट्रातले. यामध्ये जर आपण विचार केला तर अनेक लोकसभा मतदारसंघ बाकी आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये बाकी आहे जालना लोकसभा मतदारसंघ. आता जालन्याचं नाव निघालं तेव्हाच रावसाहेब पाटील दानवे हे नाव पुढे येतं आणि रावसाहेब पाटील दानवे गेल्या 20-25 वर्षापासून इथं एक हत्ती विजय मिळवत आहे आणि त्यांना कोणीही पराभव करू शकलं नाही. आता जर 2009चा जर आपण विचार केला तर कल्याण काळे उभे होते आणि कल्याण काळेंनी मोठी तगडी फाईट दिली होती. अवघ्या काही हजार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. अर्थातच हा पराभवाचं जर आपण गणित पाहिलं तर त्यांना जी मिळणारी लीड आहे, विशेष म्हणजे जाफराबाद असेल, भोकरदन असेल, हे जे भाग आहेत किंवा छत्रपती संभाजीनगर मधला चिकलठाण्याचा भाग असेल, पैठणचा काही भाग असेल, या सगळीकडून काळे यांना चांगली लीड होती. तर त्यांच्या जवळचा, त्यांच्या गावाजवळचा समजला जाणारा हक्काचा जो मतदारसंघ आहे फुलंब्री मतदारसंघ, या फुलंब्री मतदारसंघातून त्यांना कुठेतरी कमी मतं मिळाली होती असंही बोललं जातं. आता हा जो मतदारसंघ आहे, अशी काही समीकरणं बदलली आहेत, अशी काही वेळ भारतीय जनता पक्षाच्याच पदाधिकाऱ्यावर आली आहे की आता ज्या गावाने किंवा ज्या मतदारसंघाने, ज्या विभागाने त्यांना कमी मतं दिली होती, तेच गाव, तेच विभाग, तेच कार्यकर्ते आता त्यांना विजय करण्यासाठी महत्वाची भूमिका ठरवणार आहेत असंही बोललं जातं. कारण आता इथलं जर आपण राजकारण पाहिलं तर फुलंब्रीचं राजकारण पाहत असताना इथे जे काही इच्छुक उमेदवार आहेत, म्हणजे आता बागडे नाना पुन्हा उभे राहतील याची शक्यता फार कमी आहे. त्याच्यानंतरचं जे काही नाव येतं म्हणजे अवतडे असतील किंवा अनुराधाताई असेल. आता या दोघांचाही विचार केला तर कुठेतरी अनुराधाताई यांची पकड जरा जास्त आहे, कारण त्यांचं मूळ गावही तिकडेच आहे, त्यामुळं तिथं त्यांची पकड असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे बागडे नानाचे त्या अतिशय जवळच्या समजल्या जात्या. पण हा नंतरचा विषय राहिला कोणाला तिकीट मिळेल कोणाला नाही विधानसभेचं. पण आताचा जर विचार केला तर कोणालाही तिकीट मिळालं तरी त्यांचा जो प्रतिस्पर्धी राहणार आहे तो अतिशय त्यांच्या परस्पर टक्कर देणारा असावा, अशीच महाआघाडीची भूमिका असणार आहे. आणि अशाचा जर आपण विचार केला, जर समजा लोकसभेची निवडणूक कल्याण काळे जर हारले तर अर्थातच फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून कल्याण काळे उभे राहतील आणि कल्याण काळे जर उभे राहिले, बागडे नाना जर नसेल तर कल्याण काळे यांचा विजय फिक्स होईल असं बोललं जातं. अर्थातच जर अनुराधाताई असेल किंवा बाकीचे जे काही इच्छुक उमेदवार असतील त्यांना कल्याण काळे तेव्हा परवडणार नाही. जर कल्याण काळे यांना जर आपलं विरोधक बनवायचं नसेल विधानसभेच्या निवडणुकीत तर भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांना लीड देणं आवश्यक आहे. कारण आता ते लोकसभेत जिंकले तर अर्थातच त्यांच्यापेक्षा कमी ताकद असणाराच जो उमेदवार आहे तो त्यांना त्या ठिकाणी दिला जाईल आणि त्या उमेदवाराला ते सहज धोबीपछाड करू शकतात अशी चर्चा आहे. म्हणजे एकंदरीत विधानसभेचं गणित आपल्या बाजूला लावण्यासाठी किंवा निवडून येण्यासाठी जे लोक तिथले कामं करतायत भाजपाचे गेल्या अनेक वर्षांपासून, आता जी संधी त्यांच्या हातात येते निवडणूक लढवण्याची, हरिभाऊ बागडे हे निवृत्त होईल किंवा त्यांना तिकीट भेटणार नाही किंवा ते स्वतः तिकीट घेणार नाही, यामुळं आता अर्थातच भेटणारी संधीचं सोनं करण्यासाठी निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे. आणि निवडणूक जिंकण्यासाठी कल्याण काळे यांना विजयी करून दुसरा उमेदवार त्यांच्या जागी आणणंही महत्वाचं आहे. म्हणून जर आपण एकंदरीत जर समीकरण पाहिलं तर कल्याण काळे यांना निवडून आणण्यासाठी ज्या गावाने किंवा ज्या विभागाने 2009 मध्ये कमी लीड दिली होती, आता तेच गाव, तेच विभाग, तेच कार्यकर्ते, विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जास्त जोर लावणार आहेत अशी चर्चा आहे. आता समीकरण खरोखरच बदलू शकतं का, यामध्ये फुलंब्रीचे जे काही साबळे आहेत मराठा समाजाचे ते किती मतदान घेते यावरही बऱ्याच काही गोष्टी आहेत. पण या मतदारसंघाबद्दल किंवा कल्याण काळे यांच्या विजयामध्ये अशी काही रणनीती आखली जाऊ शकते का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.